कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दही तडका राईस। हा बनवायलाही अतिशय सोपा आहे, झटपट बनून तयार होतो आणि चवीला देखील अप्रतिम लागतो। चला तर मग रेसिपी पाहूया। दही तडका राईस बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये घालूया 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे। जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे। फोडणी खमंग बसली की दही तडका राईसची चव देखील खूप वाढते। आता यामध्ये घालायची आहे 1 चमचा चणा डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया। 4 कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि भरपूर अशी कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। फोडणी अगदी खमंग बसू द्यायची आहे। फोडणी आपली तयार झालेली आहे। आता शिजवलेला भात घ्यायचा आहे आणि तो यावरती घालून घ्यायचा आहे। तुम्ही उरलेल्या भाताचा देखील असा दही तडका राईस बनवू शकता। रोजचा डाळ भात किंवा फोडणीचा भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर असा दही तडका राईस बनवायला काहीच हरकत नाही। आता फोडणीमध्ये भाताला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं भाताला परतवून घ्यायचं आहे। भात आपला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि 4 मिनिटं मी भाताला परतवून देखील घेतलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 4 चमचे दही। दह्याचं प्रमाण तुम्ही थोडं फार कमी जास्त देखील करू शकता। दह्याला व्यवस्थित भातामध्ये मिक्स करायचं आहे। दही भातामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता यावर घालून घ्यायची आहे कट केलेली कोथिंबीर आणि गरमागरम ताटामध्ये सर्व करूया। खाण्यासाठी तयार आहे आपला दही तडका राईस। रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक यू।